जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास 6वा. देहात्म निरूपणनाम. श्रीराम समर्थ. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक प्रकृती पुरुषनाम आणि त्यातला 6वा समास दिला देहात्म निरूपणनाम. तर 17व्या दशकामध्ये प्रकृती आणि पुरुष अर्थातच जे समासाचं नाव आहे देह आणि आत्मा, या सगळ्यांचं स्वरूप समर्थांनी स्थूल रूपात असेल सूक्ष्म रूपात असेल आपणाला या संपूर्ण दशकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रकृतीचं स्वरूप काय, मूळ पुरुषाचं स्वरूप काय आणि आपण कोण, तर आपण देह आणि आत्मा यांचा संयोग मिळून काय झालं, देहात्म झालं. म्हणजे देहात्म एक संयुग तयार झालं किंवा एक कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणूया. हे कॉम्बिनेशन या सगळ्या जगामध्ये वावरत असताना काय अनुभव या सगळ्या देहात्माच्या सगळ्या संयोगाला प्राप्त होत असतात किंवा जाणवायला लागत असतात, याची प्रचिती समर्थांनी आपणाला आज या समासाच्या रूपानं दिलेली आहे. काय असतं, बऱ्याचदा ना काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर कळत असतात. आता चित्रपट आहे, पण जर घरी टी व्हीवर किंवा बाहेर चित्रपटगृहामध्ये जर एखादा चित्रपट बघत असू तर आपल्याला पूर्ण ते 2-2.5 तास संपल्याशिवाय समजत नाही किंवा कळत नाही की ह्या सगळ्या कथेचं सार काय आहे किंवा ह्या कथेतील मर्म काय आहे किंवा ह्या कथेतून आपणाला काय अनुभवायला मिळालं किंवा काय शिकायला मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पूर्ण पिक्चर पाहून घ्यावा लागला, पूर्ण अनुभव घ्यावा लागला. आता तो बाहेरचा पिक्चर 2-2.5 तासाचा होता, त्याच्यानंतर पण आपल्याकडे वेळ होती शिकण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, आणखी आपले संसारातले इतर सगळी कामं करण्यासाठी आपल्याकडे काय होती, वेळ होती. पण आयुष्याचं तसं नाही. आयुष्यामध्ये काय असतं, आयुष्य हाही एक चित्रपटच आहे. आपण ह्यातले मुख्य कलाकार आहोत. मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या भूमिका करायला लागत असतात आणि वेगवेगळ्या सगळ्या पात्रांशी संबंध ठेवायला लागत असतो. पण होतं असं ना की या कथेमध्ये किंवा या चित्रपटामध्ये ज्या गोष्टी आपण करतो आहे किंवा ज्यांच्या मागे धावतो आहे किंवा जे आपण जगतो आहोत त्या खरंच आवश्यक आहेत का? त्यांच्यासाठी संताप, त्यांच्यासाठी दुःख करणं खरंच आवश्यक आहे का? आणि ह्याच सगळ्या संसारासाठी आटापिटा करणं किंवा वेगवेगळ्या सगळ्या जीवाच्या सगळ्या अवकळा करणं, जीवाला त्रास देणं, काही बरे वाईट मार्ग अवलंबणं खरंच आवश्यक आहे का? हे माणसाला कळतं, काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं हे पण माणसाला कळतं. पण केव्हा कळतं, जेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. बोले त्याच्यानंतर डायरेक्ट खाटेवर पडणं असेल, आजारपण असेल, वार्धक्य असेल किंवा मृत्यू असतो. या ठिकाणी समर्थांना काय सांगायचं आहे किंवा समर्थांनी हा सगळा समास आपणाला या ठिकाणी कशासाठी दिला, तर बाबा रे, ही वेळ तुझ्यावर येऊ देऊ नको. की वेळ निघून गेली आणि आता कळलं की सगळं निरर्थक सगळ्या गोष्टींच्या मागे मी धावत सुटलो. नको नको त्या सगळ्या गोष्टींसाठी मी काय केला, राग केला, संताप केला आणि हाती काय आलं, हाती धुपाटणं आलं. अशी अवस्था आपली आयुष्याच्या शेवटी होऊ नये म्हणून समर्थांनी हा समास 6वा दिला देहात्म निरूपणनाम.
की बाबा रे, ह्या देह आणि आत्म्याच्या संगतीनं नेमकं तू आयुष्यभर काय काय करणार आहेस. केवळ आणि केवळ मी, माझं आणि बोलले वासनांच्या सगळ्या आहारी जाऊन, कल्पनांच्या सगळ्या आहारी जाऊन, किंवा मीपणाने भारी भरून काय करणार आहे. तर बोलले काय करणार आहे, तर बोलले ते सगळं समर्थ आपणाला या ठिकाणी सांगणार आहेत की बाबा रे, तू काय करतो आणि काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. म्हणून आत्मा देहामध्ये असतो. आता ही सुरुवात कुठून झाली किंवा कशापासून झाली, तर आत्म्यापासून झाली. आत्मा असा युगानुयुगे म्हणा किंवा वर्षानुवर्षे, शतकानुशतके, न जाणे कोण कुठल्या सगळ्या योनीमध्ये होता. त्याच्यानंतर देह सोडून डायरेक्ट इकडे आला की आणखी ब्रह्मांडात कुठेतरी हवेत फिरत होता. त्याचा तोची जाणे. पण तो येतो आणि त्याची सुरुवात कुठे होते, तर आत्मा देहामध्ये असतो. तो कुठेतरी आईच्या उदरामध्ये एखादी घटना घातली जाते आणि मग तो आत्मा येतो आणि त्या ठिकाणी त्या देहामध्ये काय करतो, किंवा त्या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणा किंवा त्या सगळ्या त्या जलमय असणाऱ्या त्या सगळ्या देहामध्ये म्हणा. आता त्याचा आकार अत्यंत सूक्ष्म असतो. एखाद्या थेंबासारखा जरी त्याची सुरुवात असेल तरी त्या ठिकाणी त्याहीपेक्षा कितीतरी सूक्ष्म असणारा तो अंतरात्मा त्या ठिकाणी काय करतो, तर त्या ठिकाणी प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्याच्या नंतर आपणाला कळतं की अरे, काहीतरी घटना भगवंताने आपल्या पोटामध्ये घातलेली आहे. आत्मा देहामध्ये असतो. ही झाली सुरुवात. देहामध्ये एकदा का तो आला तर त्याचा लॉकिंग पिरियड असतो. म्हणजे त्याला तेवढ्या दिवस जेवढं आयुष्य दिलेलं आहे, जेवढं त्याने आपल्या सुकृतानुसार, आपल्या प्रारब्धाच्या अनुसार जेवढं काही सगळं त्याने जमा करून ठेवलेलं आहे संचित, बरोबर तशा तशा सगळ्या वातावरणामध्ये, तशा तशा गावामध्ये, तशा तशा भागामध्ये मनुष्य काय करतो, तर जन्म घेत असतो. आत्मा देहामध्ये असतो. ही त्याची सगळ्यात पहिली सुरुवात. मग आता हे झालं, देहामध्ये आला. मग आता तिथून पुढे काय करतो, तर नाना सुख दुःखे भोगितो. नाना प्रकारचे सुख आणि दुःख तो काय करत असतो, तर भोगत असतो. नाना सुख दुःखे भोगितो. हेच करतो. बोलले येणे आणि जाणे, येणे सुख दुःख, सुख दुःख, सुख दुःख, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. सुखासाठी धावधाव करतो, पण दुःख, बऱ्याचदा दुःख काय करतो, भोगत असतो. सुख पाहता जवा पाडे, जवा एवढं सुख असतं आणि दुःख हे पर्वता एवढे. आता हे फक्त सूत्र आपल्यासाठीच आहे का, नाही, प्रत्येकाच्यासाठी आहे. मग आता हे प्रत्येकाचं दुःख आपल्याला कळेल का, नाही कळणार. प्रत्येकाचं दुःख, प्रत्येकाचं संताप, चिंता, अडचणी ह्या ज्याच्या त्याच्या, ज्याला त्याला माहिती असतात. वरतून तर सगळं आपल्याला आलबेल दिसतं, वरतून तर सगळं सुंदर सगळं दिसतं, पण न जाणे किती त्याच्याकडे दुःख आहे, कुठले आजार आहेत किंवा घरातलं कुठलं दुःख आहे हे त्याचं त्याला माहिती असतं. म्हणून तुकोबांनी काय सांगितलेलं आहे, बाबा सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख भेटेल, पण किती भेटतं, तर जवा एवढं. म्हणजे बोटामध्ये ते दाणा, बोटावर तो दाणा ज्वारीच्या दाण्यापेक्षाही लहान असणारा तो जव, एवढं ते सगळं दुःख आणि सुख यांचं कॉम्बिनेशन असतं, प्रमाण असतं. मग माझ्याच पदरी असं येतं, मलाच दुःख होतं, मलाच असं वारंवार सहन करावं लागतं, मलाच त्रास होतो. ही जी आपली ओरड आहे, ती ओरड आपण आपलं लक्ष, मी आपल्या सगळ्या त्या
मीपणाकडे केंद्रित केल्यामुळे सगळी निर्माण होत असते. हेच तर समर्थांना सांगायचं आहे की बाबा थोडं उघडा डोळे बघा नीट. आयुष्यामध्ये हे असंच आहे, असंच असणार आहे आणि जास्त प्रमाणात दुःखच प्राप्त होणार आहे आणि त्या थोड्याशा सुखासाठी तू राबणार आहे. एवढं करून देखील तुला पाहिजे तसं ते समाधान, पाहिजे तसा जो आत्मानंद ज्याला म्हणतात तो हृदयामध्ये मिळणार नाही हे सांगण्यासाठी म्हणून समर्थांनी हा देहात्म निरूपण दिलेला आहे की बाबा हे आता तू जाणून घे. या सगळ्या जीवनाचं, या सगळ्या आयुष्याचं वास्तव तू आता काय कर, जाणून घे. आणि जाणून घेतल्याच्या नंतर काय कर तर सावध हो. सावध होणे म्हणजे काय करायला लागेल, हे सगळं सोडून द्यायला लागेल का, नाही. तशी मनोवृत्ती करावी लागेल, स्वीकार करावा लागेल. स्वीकार करून बोलले तटस्थ राहावं लागेल, साक्षी भावानं या सगळ्या आयुष्याकडे बघावं लागेल आणि अत्यंत एक प्रभूचा सेवक, समर्थांचा दास म्हणून सगळं जीवन जगावं लागेल. मी कोणीतरी शहाणा, मी कोणीतरी मोठा, माझं हे असं, माझं हे तसं असं जर म्हणशील तर मग काय आहे, नाना सुख दुःखे भोगितो. आणि मी देवाचा आणि देव माझा असं जर म्हणशील, सारं काही त्याच्या कृपेनं होतं आहे. म्हणून कार्याकारण सगळ्या गोष्टी करशील, सर्व काही कार्याच्या शेवटी त्याला जर अर्पण करशील तर मग काय होतो, फक्त आणि फक्त एक सुख भोगितो, दुःखे न भोगितो. दुःख बोलले आतला सगळा विषय आहे, आतला जो क्लेश आहे ना ते खरं दुःख आहे. दुःख हे बाहेर नसतंच. आता परिस्थिती एखाद्या वेळेस परमार्थिक मनुष्याच्या समोर किंवा अपरमार्थिक संसारी असणाऱ्या ज्याला परमार्थाचा गंध नाही त्यांच्यासमोर, दोघींच्या समोर प्रसंग एकच असणार आहे किंवा सारखीच परिस्थिती दोघांना प्राप्त होणार आहे. परंतु जो परमार्थिक आहे त्याला क्षणभराचं सगळं ते दुःख म्हणा किंवा क्षणभर थोडंसं त्याला हळहळ वाटेल, पण ज्या क्षणी त्याला लागलीच मी देवाचा आणि देव माझा किंवा एक आपल्या सगळ्या सद्गुरू उपासनेमध्ये तो येईल, सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणामध्ये येईल, सद्गुरूंनी दिलेल्या जाणीवेमध्ये तो येईल, विवेकाला प्राप्त करून घेईल, त्या क्षणाला त्याच्याकडील ते सगळं क्लेश अंतःकरणातला सगळा काय करतो, निघून जातो. पण ह्या उलट जो सांसारिक नुसता संसार, एक संसार दुने संसार असणारा जो मनुष्य आहे त्याच्याकडे काय होतं तर त्याच्याकडे तो क्लेश सहजासहजी जात नाही. तो क्लेश दिवसेंदिवस मोठा होत जातो, कारण तो त्याला कुरवाळत जातो. मीपणा त्याला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्या दाखवत जातो आणि तो क्लेश मोठा होतो. मग अभिमाने उठे मत्सर निर्माण होतो. पुढे क्रोधाचा विकार, पुढे क्रोध उभा राहतो. प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला, आणि अंतरातून तो काय होतो, नासला जातो. आणि अंतरामध्ये नासल्याच्या नंतर काय होतं तर आतलं सगळं सुखच सगळं हरवलं जातं. आतमध्ये कायमची घरघर, कायमची चिंता लागून राहते. मग त्याला कितीही भौतिक सगळ्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला ते आत्मानंद किंवा आत्मसुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून मग काय बोलले की बाबा रे, हे आयुष्यामध्ये हे कळणं फार गरजेचं आहे की काय, कशासाठी हा ध्येय आहे, कशासाठी परमार्थ आहे, मनुष्य जन्म कशासाठी आहे. आयुष्यामध्ये सुख हे जवा एवढं आहे, दुःख हे पर्वता एवढं आहे. हे ज्याला कळलं त्याचं दुःख गेलं. आणि ज्याने स्वतःला बोलले त्या भगवंताचा सेवक म्हणून प्रमोट केलं त्याचं सगळं दुःख मग भगवंतानं हरण
केलं. ज्या अर्थी मनुष्य भगवंताला शरण गेला, साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला. म्हणून नाना सुखदुःखे भोगितो. शेवटी शरीर सांडून जातो, एकाएकी आयुष्य संपून जातं. कशासाठी आला होता कळत नाही. पुन्हा सगळ्या त्या वासना घेऊन पुन्हा कुठल्या तरी एखाद्या योनीमध्ये जन्माला पावतो आणि जन्माला पावल्याच्या नंतर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे दुःख घेतो, पुन्हा सगळं भरकटत राहतो. मग ह्याला पर्यायच आपल्या परमार्थाने काय दाखवला की बाबा रे, या आयुष्यामध्ये ना या सगळ्या वासनांच्या, या सगळ्या सुखदुःखांच्या भोवती फिरून मागे लागून काही उपयोग नाही. जो ह्यांच्यापासून बाजूला झाला आणि ज्याने आपलं चित्त वित्त थोडंफार यथानुशक्त्या सर्वोत्तमी लावलं, त्या प्रमाणात त्याला काय झालं, सुख प्राप्त झालं. म्हणून शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी, आणि एकाएकी तो मग काय झाला, म्हणजे अदृश्य या सगळ्या भूतलावावरून होऊन जातो. आणखीन पुढे काय दाखवलं, दुसरी ओळ, शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. तरुणपणात अंगामध्ये शक्ती असते आणि या शक्तीच्या बळावर मनुष्याला असं वाटत असतं की तो या सगळ्या जगामध्ये काहीही उलथापालथ करू शकतो. शरीरी शक्ती तारुण्यपणी, आणि म्हणूनच या शक्तीच्या भरोशावर त्याचा अहंकार काय झालेला असतो, तर मोठा झालेला असतो. आणि म्हणूनच तो थोडं देखील सहन करायला मागत नाही. खरं तर संपूर्ण सगळ्या मनुष्याच्या या सुखदुःखाच्या मागे कोण आहे, तर तो एक अहंकार आहे. हा अहंकार जर मनुष्याचा बाजूला झाला तर त्याच्यासाठी सुखही काही विशेष उरत नाही आणि दुःखही काही विशेष उरत नाही. मग हा अहंकार कशाचा आहे, हा मीपणाचा आहे. मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, मी कोणीतरी हुशार आहे, मी कोणीतरी श्रीमंत आहे, मी कोणीतरी सगळ्या घरामध्ये कुटुंबामध्ये मोठा आहे, माझा मान मोठा आहे, भावकीमध्ये माझा मान मोठा आहे, गावामध्ये माझा मान मोठा आहे, आणखीन बोलले घरामध्ये माझा मान मोठा आहे. बोलले समर्थ बोलले आपण कोणीच मोठे नाही. मुळात आपणच कोणी नाही. तर आपला मान मोठा काय आणि छोटा काय हा काही विषय नाही. आपणच कोणी का नाही, कारण आपण बोलले 2 दिवसाचे पाहुणे आहोत. आता पाहुणे म्हणून जर आपण कुठे एखाद्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपण विनाकारण त्या घरच्या लोकांशी काहीच डोकं लावत नाही. नुसतं बस म्हटलं बसतो, चला म्हटलं चलतो, जा म्हटलं जातो. बोलले जेवण जेव्हा दिलं तेव्हा जेवण करतो, जेव्हा पाणी दिलं तेव्हा पाणी पितो, जेव्हा चहा दिला तेव्हा चहा पितो. आत्ताच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, काहीही त्या ठिकाणी आपल्याकडे भूमिका नसते. फार सुंदर असा दृष्टांत समर्थांनी दिलेला आहे. अख्खं आयुष्य सुखाचं समाधानाचं करण्याचा हा सगळा भाग आहे. याचं मस्तपैकी छानपैकी समर्थांनी आम्हाला विवरण करून द्यावं, अशी भूमिका आपण समर्थचरणी मांडूया. आता बोलले असं पाहुणा अशा ठिकाणी का शांत झाला किंवा अशा ठिकाणी तो का न्यूट्रल झाला, त्याच्याकडे सुख नाही, त्याच्याकडे दुःख नाही, अत्यंत तटस्थपणे अत्यंत साक्षीभावानं तो त्या ठिकाणी गेला आणि आला. ॲज इट इज, जसा गेला तसा आला. का झालं असं, कारण अहंकार त्या ठिकाणी नव्हता. त्याचं घर माझं हे, माझं ते, माझं असं, अशी भूमिका असली ना, मग मनुष्य असंच पाहिजे, तसंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, असंच बोलला पाहिजे, असंच वागलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या सगळ्या लोकांकडून काय करतो,
अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहजिकच आहे, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येक व्यक्ती परमेश्वराने वेगळा निर्माण केलेला आहे आणि त्याला मनुष्य आपल्या गुलामाप्रमाणे वागवायला बघतो. त्याने माझ्याच हिशेबाने सगळं केलं पाहिजे, तो माझ्याच हिशेबाने सगळा वागला पाहिजे असं त्याला वाटतं. आणि पण तसं काही होत नाही, म्हणून त्याचं दुःख काही कमी होत नाही. पण समर्थ बोलले जर का मग सूत्र काय आहे, सुखाचं सूत्र काय आहे? बाबा रे, जसा पाहुण्या ठिकाणी अहंकार विरहित होऊन सुखाने राहिला, तसं आपल्याच घरी पाहुण्यासारखं का राहू नये? पाहुणा म्हणजे काय? आम्ही 2 दिवसाची वस्ती कोठेतरी करावी. आयुष्य, देह, शरीर 2 दिवसाचं मिळालेलं आहे. आज न उद्या कुठे ना कुठे आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे. याची जाणीव असणे, हे भान ठेवणे, हे लक्षात ठेवणे म्हणजे काय आहे? पाहुण्यासारखं राहणे. मग तो काय करणार आहे? हे माझं नाही, मी पाहुणा आहे. प्रत्येकजण परमेश्वराचं एक छोटं रूप आहे. मग परमेश्वराला जसं वाटेल तसं तो करू शकतो, त्याच्यावर माझं काही बंधन नाही. प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं काय आहे? तर रूप आहे. मग मला त्याच्याकडून माझ्या मनाप्रमाणे वागायची अपेक्षा ठेवता येणार नाही. मुळात मी आणि माझं मन हा प्रकारच काही त्या ठिकाणी सत्याला धरून नाही. आहे तेवढं सगळं कोणाचं आहे? भगवंताचं आहे. मी कोण आहे? मी त्याचा विश्वासू सेवक आहे. त्याने जसं दिलं, जसं ठेवलं तसं मी आनंदाने राहणार आहे. दुःख व्यक्त करून मी त्याच्यावर अविश्वास व्यक्त करणार नाही. त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करू, त्याच्या विषयावर मी चिंता करून मी बोलले त्याच्यातून आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करून घेणार नाही. मी जेव्हा एकटा असेल मी तेव्हा त्याचं चिंतन करेल. जेव्हा मी इतरांशी बोलत असेल मी शक्यतोवर त्याच्याबद्दल बोलेल, त्याच्या लीलांबद्दल बोलेल, त्याच्या इच्छेबद्दल बोलेल. आणि अशा पद्धतीनं मी काय होईल? नाम निराळा. मी या सगळ्या भौतिक सगळ्या गोष्टीमधून, या सगळ्या भौतिक सगळ्या प्रपंचामधून मी काय होणार आहे? तर वेगळा होणार आहे. आणि म्हणून काय दिलं की बाबा रे, तरुणपण आहे म्हणजे काही करून चालणार नाही. पाहुण्यासारखं राहावं लागेल, त्याचं भान ठेवावं लागेल. नाना सुख दुःखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. जो तरुणपणात उतला नाही, मातला नाही, त्याला म्हातारपणात देखील दुःखे भोगावे लागत नाही. बोलले त्याच्या जे तरुणपणात केलेल्या कर्माचं फळ संचित हे वृद्धापकाळामध्ये मनुष्याला काय करावं लागत असतं? तर भोगावं लागत असतं. मग आता म्हातारपण तर आलं, मग सगळं यातना, दुःख, आजारपण सगळे सुरू होतात. मरावेना ऐसी आवडी, हात पाये खोडून प्राण सोडी. मग मरावं कोणाला वाटतं? कोणालाच मरावंसं वाटत नाही. मग काय करतो मनुष्य? हात पाय सगळे त्रास सहन करत हातपाय सगळे झाडून काढत, हातपाय सगळे घासत काय करतो? प्राण सोडतो. नाना दुःखे अवघडी वृद्धपणाचे दुःख हे प्रत्येकाला ठेवलेले आहे. पण अशा वेळेस जर उत्तम जाणीव असेल, उत्तम परमेश्वराचं जर चिंतन स्मरण करण्याचा सराव देहबुद्धीला लावलेला असेल तर काय होतं? हे म्हातारपणाचं दुःख, वृद्धपणाचं दुःख हे दुःख राहत नाही. देह आत्मा यांची संगती, काही एक सुख भोगती, चरफडून जाती देहांत काळे. या आधी समर्थांनी सांगितलं, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. तेच आता परत सांगितलं,
देह आत्मा यांची संगती काही एक थोडंसं सुख भोगिती आणि चरफड सुख, आणखी सुख पाहिजे, आणखी सुख पाहिजे, आणखी हे पाहिजे, आणखी ते पाहिजे, चरफडून जाती देहांतकाळी. चरफड करून काय होणार आहे तर बोलले शेवटी देहांत होणार आहे. चरफडून याचा अर्थ काय दिला बोलले संतापानं, व्याकुळतेनं, काहीतरी राहिलं, काहीतरी सुटलं, अशा सगळ्या अपेक्षेनं बोलले काय होतं तर पुढे जीव जातो. आता काहीतरी का सुटतं परीक्षेमध्ये बोलले कुठेतरी अभ्यास अपूर्ण झालेला आहे, कुठेतरी पाहिजे तसा ज्या गोष्टीचा सराव करायला पाहिजे होता तो झालेला नाही. उपासनेचा सराव, विवेकाचा सराव, संत संघाचा सराव, श्रवणाचा सराव करायला पाहिजे होता पण तो झालेला नाही. म्हणून काय झालं चरफडून जाती. आता ज्याने उत्तम अभ्यास केला, उत्तम सगळे सराव पेपर दिले, तो बोलले त्याला त्या परीक्षेमध्ये यश मिळवल्याशिवाय कोणी बोलले त्याला यश मिळवल्याशिवाय राहता येत नाही किंवा त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याने अभ्यासच केलेला नाही, ज्याने बोलले सरावच केलेला नाही, श्रवण नाही, उपासना नाही, संत संगती नाही, मग त्याची अवस्था कशी आहे? चरफड, हे सुटलं ते सुटलं, अर्धा पेपर सुटला, काहीच आठवलं नाही, मार्क्स कमी मिळतात. म्हणून पैकीच्या पैकी मार्क घ्यावे अशी अपेक्षा समर्थांची आहे. दर आठवड्याला श्रवण करावं, रोजच्या रोज भगवंताला आठवावं, अत्यंत शांत राहून अत्यंत नम्रतेने जीवनाचा उपासक बनून प्रत्येक देहामध्ये भगवंतच आहे अशा आशयानं आपण काय करावं जीवन यापन करावं. आणि मग बोलले हे अशी चरफड असणारी भूमिका मग देहांतकाळी प्राप्त होत नाही. ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरार्थक काहीच नाही. आणि काय दाखवलं? आत्मा दुःखदायक. बोलले एकाचे प्राण घेते एक. आता पूर्वी काय होतं, राजे महाराजे तो त्यांच्यामध्ये ते सगळे त्यांच्या त्या राज्यावरून सीमेवरून कशा भांडणं व्हायचे आणि मग ते युद्ध सगळे पुकारायचे. हत्ती घोडे तलवारी भाले घेऊन सगळे ते युद्ध करायचे आणि एकमेकाचे काय घ्यायचे? प्राण घ्यायचे. ज्यांनी जास्त प्राण घेतले ते विजयी व्हायचे. अशी अवस्था मनुष्याची तेव्हाही होती. आताही मनुष्य काय करतो? आता मिसाईल टाकतो, आता त्या ठिकाणी बोले ड्रोन टाकतो. अणुबॉम्ब सुदैवानं अजून टाकायला सुरुवात झालेली नाही, पण ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशी महादेवाचं काम राहणार नाही असं समर्थांना वाटतं. जणू काही महादेवांच्या कामाला, कुठल्या कामाला तर प्रळयाचं काम हे महादेवांना करावं लागणार नाही. ज्यावेळेस पृथ्वीचा अंत येईल तेव्हा हे असंच होणार आहे. बोलले काय नाही, हे सगळे असे ॲटम बॉम्ब बनवणारे सगळे एकमेकावर सगळे ॲटम बॉम्ब सोडतील आणि क्षणार्धात तासात 2 तासात अख्खी पृथ्वी होत्याची नव्हती होईल. हे पूर्वी होतं की अनावृष्टी, पाऊस पडणार नाही, मग पृथ्वीची होळी होईल, राख होईल, सगळी पृथ्वी जळून जाईल, मग पुढे पाऊस येईल, त्याच्यात विरून जाईल. हे पूर्वी झालेलं आहे. पण आता कदाचित हे सगळ्या ही जी प्रक्रिया वर्षानुवर्षे चालणारी होती ते आत्ताच्या ह्या मनुष्याच्या सगळ्या हेकेखोरपणामुळं काय होणार आहे? क्षणार्धात ते हे सगळ्या पृथ्वीची राख रांगोळी पुढे करायला वेळ लावणार नाही. आणि म्हणून बोलले असे एकाचे प्राण घेती एक, केवळ अज्ञानामुळे, केवळ थोड्याशा लोभापायी,
केवळ थोड्याशा व्यापारासाठी, केवळ थोड्याशा स्वार्थासाठी एकाचे एक प्राण घेती, चरफडून चरफडून जाती आणि शेवटी निरार्थक काहीच नाही. बरं, हे प्राण घेणारे काय कमवतील किंवा यांच्यासोबत काय असेल? शेवटी हेही असेच जाणार आहे, तरफड चरफडून, आणि यांचा मृत्यूही असाच होणार आहे. मग काय कमवलं? निरार्थक. काय प्राप्त झालं? काहीच नाही. आणि शेवटी निरार्थक काहीच नाही. काय उरलं? काहीच नाही उरलं. ऐसा दो दिसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला. आता काही बोलले जे स्वतःला विवेकी समजतात ते या सगळ्या संसाराला काय समजतात? तर परब्रह्म असे समजतात, संबोधतात. हे परब्रह्म आहे, हेच सर्व काही आहे तरुण तर घ्या करून, अशी भूमिका ते मांडतात. हे सगळं परमेश्वराने उपभोगण्यासाठीच निर्माण केलं असे त्यांना वाटते. पण बोलले नाना दुःखाचा संभ्रम, बोलले ह्याच्यातून जेवढा अलिप्त झाला तेवढा काय झाला? सुखी झाला. याच्यात जेवढा इन्व्हॉल्व झाला, जेवढं सगळं आसक्त झाला, सगळ्या विषयादी प्रपंचामध्ये सगळा आसक्त जेवढा जो मनुष्य आहे तेवढी त्याची अवस्था वाईट होते, तेवढा तो वेगवेगळ्या सगळ्या चिंतांनी, दुःखांनी, समस्येने, नैराश्याने ग्रासला जातो. आणि मग कुठेतरी जीव देऊ की काय असं त्याला वाटतं. पण समर्थ बोलले कितीही बाबा दुःख असेल, कितीही चिंता असेल, किती नैराश्य आलेलं असेल, भगवंताशी बोलावं, भगवंताला सांगावं, कुठेतरी शांततेत ठिकाणी बसून भगवंताचं वारंवार नामस्मरण करावं, आपलं चित्त शांत करावं, आपलं शरीर शिथिल करावं, शरीराला तशी सूचना द्यावी. शरीर शिथिल होत आहे, आणि मग श्वास मंद होत आहे, डोक्यातील विचार थांबत आहे. असं बसून किंवा झोपल्या करून चित्त सगळं शुद्ध करावं आणि आतमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला, परमेश्वराला सहज भेटण्याचं ती भूमिका आपणाकडे मग उभी राहते. मग अशा वेळेस सद्गुरूंना आठवावं, सद्गुरूंचं नामस्मरण आठवावं आणि म्हणजे त्यांचा धावा करावा, वारंवार वरचेवर भजन करावं, नामस्मरण करावं. करता मनुष्याला देहबुद्धीचा विसर पडतो आणि त्याचं काय होतं तर त्याचं ते नैराश्य, त्याचं ते दुःख, त्याची ती चिंता त्या क्षणाला त्याच्या हृदयातून बाजूला होते आणि बाहेरचे सगळे भाग बदलायला लागतात. मुळात बाहेर सगळे विपरीत परिस्थिती का प्राप्त झाली? कारण बाहेर मनुष्यानं भगवंताला विसरून कार्य केलं. बाहेर मनुष्यानं मीपणाच्या भारी भरून कार्य केलं. बाहेर मनुष्याने बोलले काय केलं तर बोलले माझं घेऊन सगळं उभा राहिला आणि म्हणून काय झालं बोलले नाना दुःखाचा संभ्रम स्वतःच सगळा निर्माण करून घेतला. दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. आता हे सगळं दुःख झालं, दुःख मानून घेतलं, स्वतः सगळं उडवून घेतलं. ह्याला काही अर्थ आहे का? समर्थ बोलले ह्याला काही अर्थ नाही. असं काहीतरी एक भासमान सगळं थोडंसं भासणारं सगळं सुख सगळं भोगायचं आणि उदंड सगळं सवेचे दुःख सगळं भोगायचं, हे काही बाबा विवेकामध्ये बसत नाही. आता यासाठी समर्थ बोलले बाबा हे एकट्या दुकट्याचं नाही, थोड्या 2-4 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं नाही, तर हे काय आहे, हे संपूर्ण सगळं आयुष्यभराचं हे सगळं गणित आहे. जन्मदारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे,
नाना दुःख मोजावे काय म्हणून. बोलले आपणच सगळं भोगून बघितलं पाहिजे, आपणच सगळं दुःख बघावं, आयुष्य संपवून टाकावं आणि मग याच्यावर विचार करावा, असं काही समर्थ बोलले अपेक्षित नाही. तर इतरांच्या सगळ्या आयुष्यावरून, इतरांच्या सगळ्या जनरल सगळ्या एका स्टेटमेंटवरून, जनरल सगळ्या लोकांचं आयुष्य बघून आपण असताना आपल्या सगळ्या सभोवतीच्या बालकांना बघावं, तरुणांना बघावं, म्हाताऱ्यांना बघावं आणि त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या सगळ्या आटापिटेला सगळं बघावं, जन्मदारभ्य आठवावे आणि कोण काय किती कसं ठेवून गेला, घेऊन गेला, काय उपयोग झाला, किती टेन्शन घेतलं होतं, किती आनंदानं जगला, काय केलं आयुष्यामध्ये येऊन, जन्मदारभ्य आठवावे म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. बोलले तेव्हा आपल्याला मर्म कळेल की सत्य काय आहे, सार काय आहे, कित्येकांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे. विनाकारण नाना दुःख का म्हणून मोजावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. दुःख का म्हणून मोजावं. ऐसी आत्मयांची संगती नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाणे होऊ न जाते प्राणी मात्र. ऐसी आत्मयांची संगती नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाणे होऊ न जाती प्राणी मात्र. आणि अशा पद्धतीनं या आत्मयाच्या सोबतीनं हे असं आयुष्यभर आपणाला नाना दुःखांमध्ये सगळं जगत राहावं लागतं. काही आनंद काही खेद, जन्म वरी पडिला संबंध, नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी. पुन्हा तेच सगळं, काही आनंद काही खेद, जन्मभर हे असं सगळं सुरूच असतं. वेगवेगळ्या सगळ्या दुविधा सगळ्या निर्माण होत असतात. नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी, वेगवेगळे सगळे तडातोडी, वेगवेगळ्या मनाच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी घडत असतात. आता हे मन आलं, मीपणा आला की मग हे सगळं तडातोडी वगैरे 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 सगळं होत राहतं. पण मनुष्य भक्तीमध्ये आला ना, भक्त म्हणजे याचा अर्थ काय होतो की जो भगवंताशी बांधलेला आहे, भगवंताशी एकरूप झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की शरीर त्याचं, पण इच्छा कोणाची, भगवंताची. विवेक कोणाचा, भगवंताचा. शिकवण कोणाची, भगवंताची, समर्थांची, सद्गुरूंची. आणि सामर्थ्य कोणाचं, भगवंताचं. मग त्याचा तडातोडीचा काही विषयच राहत नाही. मनाच्या विरुद्ध झालं, मनाच्या सारखं झालं, असा प्रकारच त्या ठिकाणी नसतो. म्हणून नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी. निद्रा काळी ढेकून पिसा, निद्रा काळी ढेकून पिसा येती. आणखी काय असतं, नाना प्रकारीचा वळसा, नाना उपाय वळसा त्यास होय. आता दुःख काय कमी आहे का. आता हे या ठिकाणी दुःखाचं किंवा त्या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या यातनांचं एक उदाहरण समर्थांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, ढेकून येतात, पिसवा येतात, आणखीन काय तर बोलले ते वळसा घालतात, त्रास देतात. आणखीन काय दाखवलं तर भोजनकाळी माशा येते, जेवताना माशा येतात. आता आताच्या काळामध्ये सगळे आपल्याकडे नवीन नवीन सगळ्या टाईल्स आल्या, सगळे सिमेंटचे कॉन्क्रीटचे सगळे घरं आली. त्याच्यामुळे ते असं ओलावा म्हणा किंवा ते शेणाने सारवणं वगैरे असे प्रकार आता आपल्याकडे नसतात. पण पूर्वी तर ते खूप असायचे, कारण घरं हे सगळी सारवावी लागायची. आणि मग काय व्हायचं तर त्याच्यामुळे हे सगळं माशा वगैरे सगळे प्राणी त्या ठिकाणी जमा व्हायचे, मुंग्या जमा व्हायच्या, नाना पदार्थ उंदीरण येते. तर पूर्वी त्याच्यासारखी काही अशी पक्की घरं नव्हती, बिळं तयार व्हायची, उंदरं यायची घरामध्ये. आणि बोलले काय करायची तर घरातले सगळे धान्य वगैरे वेगवेगळे पदार्थ उचलून काय करायची तर ते घेऊन जायची. पुढे त्यांची ही फजिती मांजरे करती. पुढे उंदरांना पण आणखी मग त्यासाठी मांजरं असायची. तर बोलले
हे सगळे एकावर एक सगळे टपलेले, नुसतं माणसालाच नाही तर हे सगळं देह आत्म या ठिकाणी समर्थांनी विवरण दाखवलेलं आहे. मग माणसाचंच काय तर सगळ्या प्राण्यांचं देहात्म विवरण समर्थांनी या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. आणि म्हणून एकास एक चरफडत दोहीकडे, आणि माशा, उंदीर, मांजरं, मग चांबवा, गोचिडं, गांधेले, कानटे, उदंड, एकास एक चरफड दोहीकडे. विंचू, सर्प, वाघ, रिसे, रिसे म्हणजे अस्वल, विंचू, सर्प हे सगळे मनुष्याला यांच्यापासून भीती वाटते. पूर्वी असे जंगलामध्येच गावं असायची किंवा गावाच्या भोवती जंगल असायचं. आता बरेचसे जंगल सगळे मनुष्याने साफ करून टाकली, त्याच्यामुळे प्राण्यांची संख्या देखील काय झाली, कमी झाली. एकास एक चरफड दोहीकडे, विंचू, सर्प, वाघ, रिसे, सुसरी, लांडिगे, माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. आता हे सगळे एकमेकाला भक्षण करतात, एकमेकाचं सगळं अनहित वर सगळे टपलेले असतात. तर हे माणसांचं असंच, प्राण्यांचंच असं. बोलले हे सगळे 84 लक्ष योनीचंच सगळं असं आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलं, 84 लक्ष उत्पत्ती एकास एक भक्षिती, नाना पीडा दुखनी किती म्हणून सांगावे. समर्थ बोलले बाबा कुठल्याही योनीमध्ये गेला, निदान आता माणसाला तरी, आता सगळे शहरात राहतात, गावात राहतात, माणसाला तरी अजून तरी असं प्राणी वगैरे फारसं असं जे खेड्यात जंगलाच्या जवळ राहतात त्यांच्या व्यतिरिक्त इकडे शहरात वगैरे त्रास होत नाही. पण इतर सगळ्या प्राण्यांना खाणारे प्राणीच असतात आणि त्यांना कायम त्यांच्या अवतीभोवती ते वावरत असतात. म्हणजे किती भयंकर सगळं ते दुःख म्हणा किंवा किती भयंकर ते योनी असतील, त्यांचं फक्त जगणं हेच खाणं पिणं, स्वतःचं संरक्षण करणं, पिलं सगळे जन्माला घालणं, त्यांचा सांभाळ करणं, एवढंच त्यांचं आयुष्याचं ध्येय असतं. फार अत्यंत छोटं सगळं ध्येय. त्यांना काही असं फिरायला कुठे जायचं आहे, ट्रिपला जायचं आहे, काही वेगळं करायचं आहे, काही नवीन करायचं, असा काही विषय त्यांच्याकडे नसतो. मनुष्याचंच एवढं सगळं दुःख, तर प्राण्यांचं किती दुःख असेल. म्हणून समर्थांनी या ठिकाणी हे सगळं उदाहरणं सगळी दाखवली की बाबा रे 84 लक्ष सगळ्या जीवयोनी ज्या आहेत त्या सगळ्या एकास एक भक्षतात आणि वेगवेगळे पीडा, वेगवेगळे दुःख त्यांना होत असतात. ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले धरणी, परस्परे संवारणी एक एकांची. अशा पद्धतीने ही सगळी अंतरात्म्याची करणी आहे आणि वेगवेगळे सगळे जीव या सगळ्या धरणीवर, या सगळ्या पृथ्वीवर काय झाले, जमा झाले आणि एकमेकाचे ते काय करतात तर संवारणी करतात. अखंड रडती चरफडती, विवळ विवळो प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. आणि मग आता या ठिकाणी विवेक समर्थांनी आपल्याला शोधायला सांगितला की लोक बोलतात की हे सगळं परब्रह्म आहे, हे सगळं हे सगळं परमेश्वराची कृपा आहे, हे सगळं. मग बोलले हे असं एकमेकाला मारणं हे काय, असं बोलले परब्रह्माचं स्वरूप नाही, तर ते एक प्रकृतीचं स्वरूप आहे. आणि म्हणून मुख्य संदेश काय आहे की बाबा रे प्रकृतीला परब्रह्म समजू नये किंवा प्रकृतीजन्य सगळ्या गोष्टींमध्ये अडकून कायम बोलले त्या भगवंताला विसरू नये किंवा भगवंताचा अव्हेर करू नये, भगवंताची उपेक्षा करू नये. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. का त्याची उपेक्षा करू नये? कारण तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं, कुठल्या ना कुठल्या मार्गानं तो आपल्या भक्ताचं कल्याण करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं तशा सगळ्या घटना किंवा तसे सगळ्या लीला तो भगवंत आपल्या भक्ताच्या आयुष्यात करत असतो. एखादी गोष्ट भौतिकदृष्ट्या चांगली वाटत होती किंवा ती सगळ्या जगाच्या दृष्टीनं ती झाली असती तर फार चांगलं झालं असतं असं
जर आपल्याला वाटतं आहे आणि ती गोष्ट झाली नाही म्हणून आपल्याला फार दुःख झालं किंवा चुकीचं झालं किंवा वाईट झालं असं आपल्याला एकंदरीत वाटत असतं. पण याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, भगवंत आपल्या भक्तांच्या सगळ्या आयुष्यामध्ये पुढचं बघत असतो. पुढे त्याच्या आयुष्यामध्ये निश्चितच काहीतरी कल्याणाचा सगळा भाग होता किंवा त्या भेटणाऱ्या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी एक निश्चित सगळं दुःख प्राप्त होणारं होतं. म्हणून काय झालं तर म्हणून बोलले त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट भेटली नाही असं आपण मानलं पाहिजे. असं मानून प्रत्येक प्रसंगात प्रत्येक घटनेमध्ये चांगली असू द्या किंवा दुःखद असू द्या तरी भगवंताचे आभार मानले पाहिजे, तरी भगवंताशी आपण कनेक्ट असलो पाहिजे. कारण भक्त म्हणजे काय आहे तर भक्त म्हणजेच कनेक्टेड आहे. भक्त याचा अर्थ जोडलेला, भक्त याचा अर्थ एकरूप झालेला. म्हणून मग भक्त मनासारखं झालं नाही किंवा दुःख झालं किंवा काही कमी जास्त झालं तरी तो भगवंताला काही त्या ठिकाणी दोष देत नाही किंवा भगवंताकडे तक्रार करत नाही. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. परब्रह्माचं स्वरूप कसं आहे तर ते बोलले असं मरणं मारणं हा असा प्रकार नाही. ते प्रकृतीचं स्वरूप आहे, प्रकृतीचे ती एक रचना आहे. त्या ठिकाणी मरणं मारणं हा सगळा विषय नाही. परब्रह्म हे सर्वांना सुख प्रदान करत असतं. ते असं येतं जातं असं ते नाही आणि त्याच्याकडे स्तुती नाही, निंदा नाही. तर त्याच्याकडे काय आहे तर त्याच्याकडे सर्वांचं कल्याणच असतं. म्हणून हे अशा मारणं रडणं चरफडणं हा प्रकार परब्रह्माचा नाही, हा मायाजनित सगळा प्रकार आहे. त्यास परब्रह्म समजू नये किंवा निव्वळ या सगळ्या प्रकृतीला परब्रह्म समजू नये, निव्वळ या प्रकृतीच्या अधीन राहून जीवन यापन करू नये. केवळ आणि केवळ भगवंताचा भरोसा ठेवावा, केवळ आणि केवळ भगवंताच्या आशेवर सगळं जीवन व्यतीत करावं. म्हणून दिवसभरामध्ये काही ना काही भगवंताला आठवल्या गेलंच पाहिजे. 10 मिनिटे 15 मिनिटे यथानुशक्त्या भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. म्हणून यथानुशक्त्या निश्चितपणे परमेश्वराचं स्तुती स्तवन काही ना काही आपल्या हातून घडलं पाहिजे. उदंड सिव्या दिधल्या तितुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यया आल्या यथा तथ्य. आता मनुष्य वेगवेगळ्या सिव्या देतो. त्याच्या ठाई बोलले तो असं त्याला वाटतं की मी इतरांना शिव्या देतो आहे किंवा इतरांचं अनहित करतो आहे. पण त्या प्रत्यक्षात त्याच्याही त्या सगळ्या जीवांमध्ये कोण आहे तर अंतरात्मा आहे. एक प्रकारे मनुष्य त्या अंतरात्म्याला संबोधून त्या सगळ्या शिव्या वापर करत असतो. कारण अंतरात्मा आहे म्हणूनच त्या सगळ्या प्राण्यामध्ये मनुष्यामध्ये जीव आहे. आणि अंतरात्मा जर नसता तर तो जीव बोलले किंवा तो प्राणी त्या ठिकाणी काहीच कृती किंवा काहीच त्या ठिकाणी कार्य करू शकला नसता. म्हणून धगडीचा बटकीचा लवंडीचा, गदडीचा कुत्रीचा वोंगळीचा, ऐसा हिसेब सिव्यांचा किती म्हणून सांगावा. आता हे मनुष्याच्या सगळ्या कवित्वाच्या सगळ्या गोष्टी आहे. इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तळातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासे. आणि असं ह्या सगळ्या परब्रह्माला बोलले हे सगळं परब्रह्म याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. तिथे असं शिव्या शाप्त जाऊच द्या पण अशी कल्पनासुद्धा पोचू शकत नाही. बोलले त्याचा ध्यास असला पाहिजे, त्याचं चिंतन असलं पाहिजे, त्याचा विचार असला पाहिजे. तडातोडीच्या ज्ञानानं ते बोलले असं साध्य होणारं नाही. तुटक ज्ञान एकवटिले आणि फुटक ध्यान केले, त्याने काय हातासी आले पहा ना की.
म्हणजे असं कामापुरतं किंवा असं थोड्या कामापुरता मतलबाचा परमार्थ करून बोलले त्या परब्रह्माला ओळखता येणार नाही, तर त्याला पूर्ण शरणागती, पूर्ण समर्पण, पूर्ण सगळं चित्ताकडे त्या ठिकाणी प्रेमभाव सगळा आणून सर्वाठाई तो ठेवून बोलले त्या परब्रह्माला त्या ठिकाणी आळवता येतं किंवा त्याला त्या ठिकाणी प्राप्त करून घेता येतं. सृष्टीमध्ये सकळ जीव सकळांस कैचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. म्हणजे सगळे जीव सृष्टीमध्ये भगवंतानं काय केले, निर्माण केले. सृष्टीमध्ये सकळ जीव आणि सकळांस कैचे वैभव. आता ज्याला परब्रह्म, ज्याला जाणीव, ज्याच्याकडे विवेक, त्याच्याकडे काय आहे, वैभव आहे किंवा समाधान आहे. बाकीच्यांकडे काय आहे, तर बाकीच्यांकडे दारिद्र्य आहे किंवा बाकीच्यांकडे दुःख आहे, भोग आहेत. सकळांस कैचे वैभव, या कारणे ठाया ठाय निर्मिला देवे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते तेवेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती. आता बाजार, संसार प्रपंचाचा बाजार, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. हा बाजार असा विलक्षण आहे. याच्यात जोपर्यंत मनुष्य एक त्याला भगवत भक्तीची, भगवत कार्याची, संत संगतीची, सद्गुरू कार्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्याला नफा मिळत नाही. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त तो किती का वस्तू आणू दे, किती का वस्तू विकू दे, किती का त्याचा जीवनाचा सगळा आटापिटा करू दे, त्याचा काही उपयोग नाही. मग आता हे कोणाला भेटतं, जे भाग्यवंत आहेत त्यांना, ज्यांचा पूर्वाश्रमीचा, पूर्वजन्मीचा काहीतरी ठेवा सद्गुरुचरणापाशी आहे, त्यांनाच सगळं हे मिळत असतं. म्हणून बोलले उदंड लोक बाजारीचे, बाकीचे सगळे जनरल बाजारीचे सगळे लोक आहेत, त्यांना मात्र हे वैभव मिळणे शक्य नाही. जे जे आले ते तेवेचे, ते काय, ते जसं आलं तसं जीवन जगत असतात, परंतु फार थोडे भाग्यवंत असतात. उत्तम तितुके भाग्याचे, फार थोडे भाग्यवंत असतात की ते बोलले लोक घेती, त्यांना हा परमार्थ मिळत असतो. येणेची न्याये अन्नवसन, येणेची न्याये देवतार्चन, येणेची न्याये ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारखे. बोलले ज्यांचं भाग्य असतं त्यांना काय आहे, बोलले त्यांना काहीतरी परमार्थ मिळतो, काहीतरी सद्गुरू कृपा होते. याच सगळ्या सामर्थ्यानं किंवा याच सगळ्या भूमिकेतून अन्न, वस्त्र, देवतार्चन, ब्रह्मज्ञान वगैरे वगैरे जे उत्तम प्राप्त झालं पाहिजे ते भाग्यानं प्राप्त होत असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं भाग्य असतं आणि भाग्य भक्तीतून बदलत असतं. म्हणून भक्तीचा आसरा, भक्तीचा आश्रय कधीही सोडू नये. अन्न वसन, म्हणजे अन्न ग्रहण करताना त्याचं स्मरण झालं पाहिजे, कपडे परिधान करताना त्याचं स्मरण झालं पाहिजे, पाणी प्राशन करताना त्याचं स्मरण झालं पाहिजे. का झालं पाहिजे, कारण हे सगळं त्याचं आहे, त्याचं घेतो आहे म्हणजे त्याची परमिशन घ्यावी लागणार, नाहीतर ती काय होते, चोरी होते. पण त्याचं जर विचारलं तर तो मात्र खुश होऊन सगळं त्याचं विश्व आपल्यासाठी खुल्लं करून देत असतो. म्हणून अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नीती, महाराजे वैभव भोगिती, ते करंट्यास कैचे. बोलले जे भाग्याचे आहेत ते सुखी असतात, जे भक्तीतले आहेत, जे परमेश्वर कृपेचे आहेत. आता याच्याशी तात्पर्य हा वरवर दिसणाऱ्या सगळ्या भौतिक सगळ्या संपत्तीशी नाही, कारण वरवर दिसणारी संपत्ती कित्येकांकडे असू शकते, पण आतमध्ये घरामध्ये चित्तामध्ये शांती, सुख, समाधान त्यांच्याकडे असेलच, याची काही शाश्वती नाही. म्हणून बोलले
नाना बोलले हे जे आहेत भाग्य ते करंट्याला प्राप्त होऊ शकत नाही, परंतु अंती नाना दुःखे. परंतु आता तेथे होते सगट सारिखे. आता काहींना आयुष्यात भाग्य लाभतं, पण शेवटी मात्र सगळ्यांनाच काही ना काही दुःख भोगावं लागत असतं. याला अपवाद मात्र भक्ती करणाऱ्या सगळ्या जनांचा आहे. कारण हे दुःख वेगवेगळे सगळे असं बोललं जातं की यमाचे दूत वेगवेगळे सगळे दुःख भोगवत असतात. तर भगवंताचा भक्त असेल तर त्याचा यमाचा आणि यमाच्या दूतांशी त्याचा संपर्क येतच नाही. त्याचा संपर्क डायरेक्ट त्या यमाचा जो मालक आहे, यमाचं नियमन जिथून होतं त्याच्याशी असतो. त्याच्यामुळे त्याची ती स्टेप स्किप होऊन जाते. आजकाल आपण यूट्यूबला व्हिडिओ बघतो, जाहिरात येते. जाहिरात चालू असताना एक 5-10 सेकंद झाले की त्या खाली स्किप असा लोगो येतो, नाव येतं. आपल्याला जर जाहिरात नको असेल तर आपण ती स्किप करून लगेच आपला पुढचा कार्यक्रम बघत असतो. म्हणजे भक्तीमध्येच एवढा अधिकार आहे, भक्तीमध्येच एवढं सामर्थ्य आहे की यमधर्म त्या ठिकाणी स्किप करता येतो. भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा ऑप्शन नाही. नो एक्सक्यूज. परंतु अंती नाना दुःखे, तेथे होते सगट सारिखे. पूर्वी भोगिली नाना सुखे, अंती दुःख सोसवेन. आता आयुष्यभर काहींनी प्रारब्धानुसार काहींना कदाचित भक्तीशिवायही सुख किंवा भौतिक सगळी समृद्धी मिळून जाते, पण तिचं दुःख मात्र त्यांना काही सोसवलं जात नाही. कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडिना, मृत्यू दुःख सगट जना, कासावीस करी. त्याही पुढे आणखी भयंकर मृत्यूचं दुःख, सगळे कासावीस, जीव सगळा कासावीस. अशा कितीतरी सुया, हजारो सुया एका वेळी टोचल्या जात आहेत. असा त्रास मनुष्याला मृत्यूसमयी होत असतो असं बरेच जण सांगतात. शास्त्रांमध्ये असं वर्णन आहे. तर बोलले ते एक सुई, एक इंजेक्शन आपण दवाखान्यात डॉक्टरकडे घ्यायला जातो तेव्हा आपलं सगळं अंग आपण त्या ठिकाणी जमा करतो, परंतु हजारो सुया जेव्हा टोचल्या जातात जेव्हा, तर त्यावेळेचं दुःख काय असेल याची कल्पना न केलेली बरी. नाना अवयवहीन झाले, तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले, कासावीस होणे. हे सगळं कासावीस होऊन नाना हाल अपेष्टा, नाना यातना सोसून मग प्राणी काय करतो तर अंतकाळी जातो. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपतो. आपटून हातपाय आपटून उपटून मनुष्याचा जीव जातो. तर बोलले सगळं रूप लावण्य, शरीर सामर्थ्य किती होतं, काही त्याचं त्या ठिकाणी उरलेलं नाही. अंतकाळ दैन्य दिन, सकळिकांस तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. आता हे अंतकाळ आपल्याला दाखवलेला आहे. कशासाठी दाखवला बाबा रे, आता सावध हो, असा अंतकाळ आहे. भक्ती नसेल तर हा अंतकाळ फार कठीण आहे. भक्ती असेल तर याच्यातून मनुष्याला सुटता येतं. त्याहीपेक्षा काय, आयुष्य वाया जाण्यापासून रोखता येतं. श्रवणातून इतरांचं सगळं बघून जन्मदारभ्य आठवून आपण काय केलं पाहिजे, सावध झालो पाहिजे. नित्य निरंतर भक्तीमध्ये रममाण झालो पाहिजे. जेवताना, उठताना, बसताना, कामधंदा करताना प्रत्येक वेळेस त्या पांडुरंगाला आठवलं पाहिजे. अंतकाळ दैन्य दिन, सकळिंकास तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. आणि हा सगळा अंतकाळ फार कठीण आहे. बहुतेकांना हा सगळा भोगावा लागतो. भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्या विना. अंतकाळ आहे कठीण,
शरीर सोडीना प्राण, बराड्यासारखे लक्षणं अंतकाळी. फार फजिती मनुष्याची या सगळ्या देहात्माच्या संगतीनं होत असते. म्हणून हे देहाचं जन्माचंच सार्थक करून एकदाच या सगळ्या प्रक्रियेतून सुटून जावं, नाही तर पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या यातना असा भोग मनुष्याला भोगावा लागत असतो. म्हणून प्राण शरीर सुटत नाही. फार भयंकर असं हे दुःख आहे. अंतकाळ फार कठीण आहे. पुढे अंतकाळ, पुढे मृत्यू सगळ्यांचा ठेवलेला आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे, नित्य निरंतर स्मरण असावे आणि हरिभक्तीसाठी नित्य निरंतर सादर व्हावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण्णां समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.